मध्ये विचारला जाणारा क्वेश्चन, तुमचं गाव कोणतं? आणि त्यासोबतच मी आज खूप खुश होते. का ते चला सांगते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सकाळी मी आज घर सगळं साफ करायला काढलेलं होतं. हॉल वगैरे पुसून घ्यायचा होता. त्यानंतर वरच्या फ्लोअरवरती 2 बेडरूम आणि त्याच्यावरती 1 बेडरूम आहे. तर ते सगळं मला आजच क्लीन करायचं होतं. तर पहिल्यांदा तर मी हॉल पुसून घेतला. त्यानंतर बाहेरच्या गॅलरीतलं सगळं आवरलं. गॅलरीतल्या झाडांना सगळ्या पाणी घातलं. नंतर देवपूजा करून घेतली आणि हे सगळं माझं व्हायला 8 वाजलेले होते. आज संडे होता आणि पोरांना पण सुट्टी होती, तरी पण मी सगळं लवकर आवरून घेतलेलं होतं. पावट्याची भाजी मला तर जास्त आवडत नाही, पण बाकीच्यांना सगळ्यांना आवडते. म्हणून मग सगळ्यांसाठी पावट्याची भाजी आणि चपाती बनवली. स्वयंपाक बनवून झाल्यानंतर नाश्ता बनवला. नाश्त्यामध्ये आज बनवलेले होते पोहे. आणि मध्ये विचारला जाणार क्वेश्चन म्हणजे तुमचं गाव कोणतं? तर मी खानापूर तालुक्यातून आहे आणि माझं गाव आहे रेवणगाव खुर्द. तर खूप जणांना माहित नाही की रेवणगाव वेगळं आणि रेवणगाव खुर्द हे गाव वेगळं आहे, कारण की आमच्या गावचं नाव अगोदर धोंडगेवाडी होतं, ते आता रेवणगाव खुर्द झालेलं आहे. त्यानंतर म्हणजे आज मी खूप खुश आहे, कारण की आज माझे 1000 फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत आणि हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि मेन जी माझी दुसरी आयडी आहे, फर्स्ट आयडी, तर त्यावरती मी रील्स टाकते, तर त्यावरती सुद्धा 40K कंप्लीट झालेले, त्यामुळेच मी आज खूप आनंदी आहे. त्यानंतर म्हणजे तेवढ्यात आलेले होते आमचे भाऊजी, तर ते लगेच रिटर्न जाणार होते, म्हणून त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि त्यांनी येताना लसणाची चटणी आणलेली होती. आता बघू टेस्ट करून कशी आहे. तेवढ्यातच चहा पिऊन भाऊजी लगेच रिटर्न निघालेले होते आणि आमचा विराज झालेला होता थोडासा नाराज, कारण की पप्पा निघालेले होते. त्यानंतर पॅटीस आणलेले होते, ते सगळ्यांनी खाऊन घेतले आणि हे तर अजिबात खाता येत नाहीत, सगळं खालीच पडतं. तुम्हाला आवडतं का हे कमेंट करून सांगा. मग जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.